लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील एका महिन्यात विशेषतः जानेवारी महिन्यात मोटरसायकल चोरीचे तब्बल 11 गुन्हे दाखल झाले होते। या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी डीसीपी आणि एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते। या पथकात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित आरोपी प्रतीक असोपा याला ताब्यात घेतले। आरोपींची कसून चौकशी केली असता तो लक्कडगंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 45 अप्लिकेशन सर्व्हिसवरील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असल्याचे उघड झाले। तसेच आरोपींकडून आणखी एक चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली असून इतर चोरीच्या वाहनांबाबतही चौकशी सुरू आहे। आरोपी नशेच्या अवस्थेत वेगवेगळ्या भागातून मोटरसायकली चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। चोरीचा माल कुठून आणला आणि कुणाला विकला याचा सखोल तपास सुरू आहे। या आरोपीचा इतर मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्येही सहभाग असल्याचा संशय असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, डीसीपी आणि एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून करण्यात आली आहे। लकडगंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये मागील एक महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 11 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे दाखल झाले होते। त्यामुळे सदर गुन्हे रोखण्यासाठी, आरोपींचा शोध घेण्यासाठी माननीय डीसीपी, माननीय एसीपी साहेबांनी डीबी पथकाची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आणि पुढे तपास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने डीबी पथक तपास करत असताना आणि पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की यापूर्वी रेकॉर्डवर असलेला आरोपी प्रतीक असोपा हा पुन्हा संशयितरित्या हद्दीमध्ये फिरत आहे। त्याप्रमाणे त्यांनी त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता पोलीस स्टेशन लकडगंज येथे दाखल असलेल्या 45/26 मधील होंडा ॲक्टिवा ही गाडी त्याच्याकडे मिळून आली। तसंच त्याने इतर नंदनवन पोलीस स्टेशन मधून चोरलेल्या 3 गाड्या त्या आणि अजून एक त्याने गाडी, 5वी गाडी, ज्याचा शोध चालू आहे कुठून चोरून आणली आणि काय, तो नशेमध्ये असताना चोरून आणल्यामुळे त्याला ते जागा माहिती नसल्यामुळे त्याचा शोध चालू आहे। ती गाडी कुठून चोरून आणली किंवा पुन्हा कुठे दाखल आहे। अशा एकूण 5 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। तसेच सदर आरोपी हा लकडगंज पोलीस स्टेशनच्या 2 गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी म्हणून दर्शवण्यात आला होता। त्या गुन्ह्यांचीही मध्ये देखील त्याला ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, ॲडिशनल सीपी, डीसीपी आणि एसीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील एपीआय अझर शेख आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेली आहे।